मॉर्निंग गाईज, आज आहे डे 19 आणि आज गुड मॉर्निंग होती डोंबिवलीमधून. ही बघा माझी सेकंड नंबरची बहीण. आजचा ब्लॉग थोडा मोठा असणार आहे कारण आजच्या दिवसात खूप काही झालेलं आहे. हे बघा गाईज, आम्ही आता सगळे निघालो आहे फर्स्ट फिरायला. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे झाला, चहा पोह्यांचा मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. हे बघा गाईज, आम्ही आलो आहे शालू रेस्टॉरंटमध्ये डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीकरांना माहितीच असणार आहे, कमेंट करा जे पण डोंबिवलीकर आहेत त्यांनी. हे बघा गाईज, मस्तपैकी आलो आहे आम्ही, गप्पा चालू आहेत. आता आम्ही जेवण मागवणार आहोत. जेवलो मस्तपैकी आणि आता आम्ही चाललो आहे शंकरांच्या मंदिरामध्ये. हे खूप जुनं मंदिर आहे, तिकडचं हॉटेलच्या समोरच आहे. हे बघा गाईज, आम्ही नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणून आम्ही मंदिरामध्ये गेलो नाही, फक्त मंदिराच्या आवारात बसलो आहे. हे बघा गाईज, फोटोशूट वगैरे चालू आहेत, कपल फोटो. हे बघा एकींचं पण इकडे फोटोशूट चालू आहे. पुन्हा आम्ही आलो हॉटेलच्या इकडे. मस्त मेसेज त्यांनी लिहिला होता गेस्ट लोकांसाठी. आता माझे भाऊजी गेलेत कार आणायला म्हणून आम्ही मध्ये बसलो आणि आता आम्ही चाललो आहे कल्याणला. हे बघा गाईज, आम्ही आलो आहे मेट्रो जंक्शन मॉलमध्ये. हे बघा गाईज, माझ्या भाऊजींनी झुडिओमधून सगळ्यांना शॉपिंग करवली आहे. आम्ही सगळ्यांनी ड्रेसेस वगैरे घेतले मस्तपैकी. आता भाऊजी आणि माझी ताई बिल करते तोपर्यंत आम्ही मॉल फिरतो आहे. हे बघा गाईज, माझी 3 नंबरची बहीण आणि तिचा मुलगा ट्रेनमधून फिरून पण आले तोपर्यंत. हे बघा गाईज, आमची शॉपिंग झाली आहे. आता सगळे पिझ्झाची वाट बघत आहेत. हे बघा गाईज, सो मी जरा सेल्फी वगैरे काढून घेतली पिझ्झा येईपर्यंत आणि फायनली पिझ्झा आला आहे. सो आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो आहे आणि डोंबिवलीचा प्रवास संपला. आता आम्ही चाललो आमच्या घरी सायनला. माझ्या भाऊजींनी आम्हाला स्टेशनला सोडले, स्टेशनवरती पोचलो आहे आम्ही. हे बघा आमचा छोटा ब्लॉगर, ट्रेनची वाट बघतो आहे आम्ही. फायनली ट्रेन भेटली आहे परेलची. सो मी आता चाललो आहे सायनला आमच्या घरी. हे बघा गाईज, सायन स्टेशनला केवढा क्राऊड आहे बघा गाईज. आणि सायनला आल्यावर काय कळालं की आग लागली आहे. आमच्या एरियाच्या बाजूलाच अशोक मिल म्हणून एरिया आहे, तिकडे आग लागली आहे. रोडवरती लाईटी पण नव्हत्या. कसं बसं घरी आलो आहे आम्ही. आता फ्रेश झाली आहे मी. हे बघा गाईज, आमच्या एरियामधून अशी दिसते आग. हे बघा फायर ब्रिगेड्स पण आलेले आहेत. तर असा होता माझा आजचा दिवस. आग विझली का नाही पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. चला बाय.